नमस्कार, कसे आहात? बरे आहात ना? संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत साऊथ इंडियन रेड चटणी. ही चटणी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डोसे, मैसूर मसाला डोसा आणि इडली, उत्तप्पा यासोबत खाऊ शकता. चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात. चला साहित्य बघूयात. इथे मी एक मीडियम साईज कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. एक छोटी वाटी म्हणजे 2 टेबलस्पून आपण हरभरा डाळ घेतलेली आहे. 1 टेबलस्पून उडीद डाळ घेतलेली आहे. थोडीशी चिंच घेतलेली आहे. 1 वाटी छोटी वाटी भरून खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं, बेडगी मिरची आणि थोडीशी आपली साधी लाल मिरची घेतलेली आहे. 7-8 पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता आपण हे सगळं साहित्य भाजून घेऊ. कढई गरम झालेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा तेल घालायचे. तेल गरम झालं की यामध्ये घालायचा आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला 10 ते 12 पाकळ्या लसूण. हे थोडंसं आलं घालायचं. कांदा नरम होईपर्यंत याला परतून घेऊ. कांदा आपला सॉफ्ट झालेला आहे. आपण हरभरा डाळ घालूयात, उडीद डाळ घालूयात. याला पण परतून घेऊ चांगलं गुलाबी होईपर्यंत. डाळी चांगल्या गुलाबी झाल्यात. आपण ही चिंच टाकूयात. 3 बेडगी मिरची, आणि या सुक्या मिरच्या 4 घातलेल्या आहेत. आता याला चांगलं परतून घेऊ. यामध्ये कढीपत्ता घालायचा. हा 1-2 मिनटं चांगला परतून घ्यायचा. आपल्या भाजल्यात. आता आपण 1 छोटी वाटी खोबरं घालूयात किसलेलं. चवीनुसार मीठ घालूयात. याला 1-2 मिनिट परतून घेऊ. चटणीचं साहित्य आपलं छान भाजलेलं आहे. आता यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालूया. उकळी आलेली आहे. गॅस बंद करू आणि थंड होऊ देऊयात. मग मिक्सरमध्ये चटणी वाटून घेऊ. चटणीचं हे थंड झालेलं आहे. आपण चटणी वाटून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यात टाकूयात आता हे सगळं. आणि याची चटणी वाटून घेऊयात बारीक, थोडंसं पाणी घालून. चटणी छान बारीक वाटून झालेली आहे. तुम्ही बघू शकता. कलरही छान आलेला आहे. चटणीवर आपण आता फोडणी घालूया खमंग. यामध्ये जिरं, मोहरी, उडद डाळ, हरभरा डाळ, कढीपत्ता आणि हिंग घातलेला आहे. मस्त आपली टेस्टी चटणी तयार झालेली आहे. आवडली तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅपी कुकिंग. भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत. हेल्दी खा आणि मस्त रहा.